बदल छान असतो, सगळ्यांना हवा हवा असं वाटतं, पण बदल होताना होणारा त्रास सहन करणं हे काही प्रत्येकाला शक्य नाही. मनाचा कस लागतो, शरीर थकून जातं, पण तरी सुद्धा जो या बदलातून तरून जातो तो सरस, जो या बदलातून जातो. आणि आता या क्षणी आम्हाला त्याच्या सोबत असणं जास्त गरजेचं. गुरु काही फक्त आशीर्वाद देण्यापुरता नसतो, त्याला भक्ताची जबाबदारी घ्यावी लागते. फक्त आम्ही आहोत असं म्हणणं पुरेसं नाहीये, त्याच्या सोबत राहावं लागतं. शिवशंकर. आपलं कर्तव्य प्रथम. देव कर्मातही असतोच की. आता राजा गेला ते त्याच्या राजेपणाला साजेसच आहे, आणि आमची पाद्य पूजा दुसऱ्या कोणाकडूनही करून घेतली तरी आमची त्याला काही हरकत नाही. ते जो तेरे भाग्य में लिखा है वो तुझे जरूर मिलेगा बच्चा. हो, मात्र अवास्तव अपेक्षा ठेवून जर भाग्यावर अवलंबून राहशील तर मात्र पदरी निराशाच येईल. आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीच नसतो, हे ध्यानात ठेव. सगळं मिळणार, फक्त सब्र हवा चांदुले. वारंवार चुका करून मागितलेली माफी ही धार केलेल्या सुरीप्रमाणे असते, निरर्थक. रे त्यापेक्षा वागणं सुद्धा. कारण एका क्षणी आमच्या भक्तानं स्वावलंबी व्हावं असं आम्हाला वाटतं. कारण आमच्या भक्ताचं स्वावलंबी होणं म्हणजे आमच्या कृपेची सुरुवात. आम्हाला ज्याला जवळ घ्यायचंय त्याला आम्ही जवळ घेणार, आणि ज्याला नाही घ्यायचंय त्याला नाही घेणार. अरे ईश्वराला ना कसला दोष, ना सोयर, ना सुता. भक्तीनं जवळ येणारा प्रत्येक जण आम्हाला प्रिय आहे, कळलं सुंदरे. अशा कळ्या खुडणं हा निसर्गाचा अपमान आहे. त्याच्या नियोजनात केलेली अक्षम्य गडबड आहे. निरागसतेकडून प्रगल्भतेकडे आणि प्रगल्भतेकडून सार्थकतेकडे असा प्रवास हवा. आम्ही रक्षा देऊन कृपा केली होती, पण ती उधळून लावण्याचा करंटेपणा कुणी केला? तू ना. मग आता का रडतेस? हे असं असतं तुमचं. परमेश्वरी कृपा उधळून लावायची. आम्ही कृपा केली होती, औषधही दिलं होतं, पण ते कुणीतरी टाकून दिलं आणि म्हणून गुण नाही आला. या कारणानं रडत बसण्यात काय अर्थ आहे? शिव शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो. वजन जाणवलं का? हे बघ, कुरमुरे काठोकाठ भरले तरी वजन जाणवलं नाही. तुमच्या कृपेचंही तसंच आहे. काठोकाठ भरलेली असली तरी दिसत नाही आणि जाणवतही नाही. ती फक्त असर करते. शिव शंकर शंभो. काय ना सुंदरे, परमार्थात उडी मारायला मनाची तयारी लागते. सद्गुरूने सांगितलेलं निशंकपणे ऐकावं लागतं. ही तयारी असावी लागते, आणि इच्छा असेल तर मार्ग मिळतो. आम्ही फक्त सज्जन